नमस्कार, मी हर्षल आंबेकर. आपल्या समोर आता एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. यावल न्यूज लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. भारतासह महाराष्ट्रामध्ये SIR ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यातच आपण आता सध्या हिंगणा या गावामध्ये आलेलो आहोत. आपण या ठिकाणी बघू शकता BLO जे शासनाने निवडले आहेत ते या ठिकाणी SIR हे प्रक्रियाचं काम करण्यात व्यस्त आहे आणि मतदारांचे हे फॉर्म सबमिट करण्याचं काम हे SIR या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. आपल्यासोबत आहेत हिंगणा गावचे ग्राम महसूल अधिकारी, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सर, आता या ठिकाणी आपली प्रक्रिया कोणत्या सध्या SIR अंतर्गत आपली ऑनलाईनची प्रक्रिया चालू आहे. त्या अंतर्गत आपण ऑफलाईन पहिले फॉर्म भरून घेतो. अशा प्रकारचे फॉर्म राहतात. हे फॉर्म आपण ऑफलाईन भरून घेतो. त्याच्यानंतर त्याच्यावर मतदाराची किंवा एखाद्या कुटुंबातील एखाद्या प्रौढ सदस्याची सही घेतो आणि त्याच्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे आपले BLO जे की आपल्या गावाचं अतिशय उत्तम काम चालू आहे, तर ते BLOंची साईन घेऊन ह्याची फोटो आपण त्या ॲपवर टाकतो, SIRच्या ॲपवर. त्याच्यानंतर ते मतदानाचं SIRची प्रक्रिया पूर्ण होते. यासाठी कागदपत्रे काय काय लागत आहेत सर? यासाठी पुरावा म्हणून आधार कार्ड घेतलं जात आहे. मेन आधार कार्ड आहे आणि बाकीचं जे आवश्यक ते लागलं म्हणजे दुसरं काय लागलं जर आधार कार्ड मतदान कार्ड वगैरे तर ते मागून घेतो आपण मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना जास्तीत जास्त इथं येऊन आपलं डॉक्युमेंट कागदपत्र वगैरे आधार कार्ड वगैरे घेऊन फोटो घेऊन यावे, जेणेकरून आपलं SIR अंतर्गत प्रक्रिया होऊन ऑनलाईन प्रक्रिया होऊन तुमचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल. नाहीतर काय होईल, 29 जुलैपर्यंत ही प्रक्रिया संपेल आणि त्याच्यानंतर ते अवघड जाईल मग त्यांचं मतदार यादीत नाव येणं. आपल्यासोबत होते हिंगणा येथील ग्राम महसूल अधिकारी. त्यांनी सांगितलं आहे की 29 जुलैपर्यंत सर्व मतदारांनी SIRची जी प्रक्रिया आहे ती BLO यांच्या मार्फत पूर्ण करून घ्यायची आहे. अन्यथा आपलं नाव मतदार यादीतून कमी होण्याची दाट शक्यता आहे. तरी सर्व मतदारांनी या SIR प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा व आपली SIRची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. धन्यवाद.